महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 7 यामधून मी उभा राहण्याचा निश्चय केलेला आहे आणि यासाठी मला सर्व अलिबागकरांचे व प्रभाग 7 मधल्या सर्व मतदारांचा आशीर्वादाची गरज आहे। मी अंकित बंगेरा, मी अलिबागमध्ये वकिली व्यवसाय करतो। वकिली व्यवसाय करताना आपण समाजाशी जोडलेले असतो, म्हणजे समाजकारण म्हणतो आपण की समाजाशी जोडलेले असतो, समाजाशी एक नाळ जोडलेली असते। तर अशा परिस्थितीतून या वर्षी हे जे लोकांसाठी जे काम करायचे ते नगरपालिकेमध्ये एंट्री घेऊन करण्याची प्रबळ इच्छा आहे। मागच्या इलेक्शनला म्हणजे यापूर्वी 8 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळी मी सुरुवातीला अचानकपणे निवडणुकीत सामोरे गेलो, पण काही माहीत नसताना सुद्धा अलिबागच्या जनतेने किंवा प्रभाग 7 तेव्हाचा प्रभाग 6 होता तो, त्या जनतेने खूप मदत केली आणि खूप मतं दिली। आता असं असताना या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जनतेसमोर आलेलो आहोत, नेहमी जनतेसमोर राहिलेलो आहोत। माझ्याकडे अलिबाग शहर भाजप प्रमुख म्हणून जबाबदारी देखील आहे। अशा परिस्थितीमध्ये अलिबागच्या ज्या समस्या आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे, माहिती आहे। प्रत्येक प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचं काम नक्कीच भाजप म्हणून आम्ही करणार आहोत। जर अलिबागच्या जनतेने बघितलं असेल तर यापूर्वी अलिबाग नगर परिषद ही एकतर्फी होती। एकतर्फी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा विकास किंवा बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या नाहीत। तर जनतेने सुद्धा यावेळी विचार करतील अशी माझी भावना आहे की जेव्हा आम्ही किंवा भाजप जेव्हा सत्तेत जाईल किंवा विरोधात बसेल किंवा नगरपालिकेमध्ये जेव्हा ते काम करतील तेव्हा जनतेच्या समस्यांकडे नक्की लक्ष देतील अशी माझी भावना आहे। जनतेला एकच आव्हान आहे आमचं की भाजप म्हणून आम्हाला एक काम करण्याची संधी द्या। तुम्ही मत तर देता, आता आम्ही तुमच्याकडे मत मागून तुमची सेवा करण्यासाठी मत मागत आहोत। आणि जर आपण बघितलं तर आम्ही कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा कोणत्याही राजकारण हा व्यवसाय नाही, राजकारणातनं समाजकारण हाच आमचं ध्येय आहे आणि त्यामुळे जनतेसाठी आम्ही योग्य ते काम करणार आहोत ज्याचा फायदा अलिबागच्या जनतेला होईल। आणि अलिबाग नगर परिषदचं भवितव्य जर बघितलं आपण यापुढे तर अलिबाग जवळजवळ 3री मुंबई होण्याच्या दरवाज्यावरती, उंबरठ्यावरती आहे। तर असं असताना अलिबागमध्ये ज्या काही मूलभूत सोयी किंवा अलिबागचा जो काही विकास झाला पाहिजे या संदर्भात आम्ही पूर्णपणे हे करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.